नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहणार आहोत. 25 प्रश्नांपैकी किमान 20 प्रश्नांची उत्तरे तुम्हाला यायलाच पाहिजे. पहा, या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मी गावात गेलो या वाक्यात गावात यामध्ये कोणती विभक्ती आहे? विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी वेळ आहे 5 ते 6 सेकंद. मी गावात गेलो. गावात प्रत्यय कोणता आहे? त. गावात त प्रत्यय असल्यावर कोणती विभक्ती असते? तर सप्तमी विभक्ती असते. योग्य उत्तर आहे सप्तमी. पुढील प्रश्न पहा, भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज कोणत्या दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य म्हणजेच फंडामेंटल ड्युटीज कोणत्या दुरुस्तीने समाविष्ट करण्यात आली? योग्य उत्तर आहे 42वी दुरुस्ती. लक्षात ठेवा, 42वी दुरुस्ती. पुढे पहा, खालीलपैकी भाववाचक नाम कोणते आहे? योग्य उत्तर आहे सौंदर्य. सौंदर्य हे काय आहे? भाववाचक नाम आहे. विद्यार्थी मित्रांनो, भाववाचक नाम कसं ओळखायचं? तर पहा, या ठिकाणी काय म्हटलं आहे? सौंदर्य. जर एखाद्या शब्दाच्या शेवटी तुम्हाला अर्य असा दिसला ना, तो 100% भाववाचक नाम असतो. ओके, अर्य हा दिसला की 100% भाववाचक नाम असतो, हे लक्षात ठेवा. सौंदर्य हे आहे भाववाचक नाम. पुढे पहा, केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? उत्तर यायलाच पाहिजे. प्रश्न महत्वपूर्ण आहे आणि विचार करून उत्तर कमेंटमध्ये सांगायचं आहे. केसरी या वर्तमानपत्राचे पहिले संपादक कोण होते? योग्य उत्तर आहे गोपाळ गणेश आगरकर. गोपाळ गणेश आगरकर. पुढील प्रश्न पहा, 21 एप्रिल 1556 रोजी बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान डॅश डॅश येथे लढाई झाली. 21 एप्रिल 1556 रोजी बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्या दरम्यान कोणत्या ठिकाणी लढाई झाली? योग्य उत्तर आहे पानिपत. पानिपत या ठिकाणी लढाई झाली. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात लढाई झाली. कोणत्या ठिकाणी झाली? पानिपत या ठिकाणी झाली. कधी झाली? तर 21 एप्रिल 1556. 21 एप्रिल 1556. विद्यार्थी मित्रांनो, वारंवार यावर प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके, 1556 आहे. पुढील प्रश्न पहा, महाराष्ट्रात वर्तमानपत्रांची सुरुवात 1789 मध्ये कोणत्या साप्ताहिकाने झाली? योग्य उत्तर आहे बॉम्बे हेराल्ड. बॉम्बे हेराल्ड. विद्यार्थी मित्रांनो, बॉम्बे हेराल्ड या वर्तमानपत्राची सुरुवात कधी झाली? तर 1789. लक्षात कसं ठेवायचं? 789 789 असं लक्षात ठेवायचं आणि त्यांच्या पुढे एक लावून द्यायचा. 789 म्हणजे 1789 असं लक्षात ठेवायचं. आणि हे जे काही बॉम्बे हेराल्ड होतं, हे काय होतं? साप्ताहिक होतं. काय होतं? साप्ताहिक. पुढे पहा, पंचशील करार डॅश डॅश या 2 देशांमध्ये झाला होता. पंचशील करार. योग्य उत्तर आहे भारत आणि चीन या 2 देशांमध्ये पंचशील करार झाला होता. लक्षात ठेवा, प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पंचशील करार कोणत्या 2 देशांमध्ये झाला? भारत आणि चीन. 1889 मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली होती? 1889 मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना कोणी केली होती? योग्य उत्तर आहे महादेव गोविंद रानडे. महादेव गोविंद रानडे यांनी 1889 मध्ये इंडस्ट्रियल असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया या संस्थेची स्थापना केली होती. पुढे पहा,
अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता? पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. अष्टपैलू या शब्दाचा अर्थ कोणता? विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे सर्व गुण संपन्न. सर्व गुण संपन्न म्हणजे काय? अष्टपैलू. पुढे पहा, भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता? भोजन भाऊ या सामासिक शब्दाचा विग्रह कोणता? योग्य उत्तर आहे भोजनापुरता भाऊ. भोजनापुरता भाऊ. पुढील प्रश्न पहा, 8 एप्रिल 1929 रोजी सरदार भगतसिंग यांनी कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडवून आणला. खालीलपैकी कोणाच्या साथीने? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न महत्वपूर्ण आहे. 8 एप्रिल 1929 रोजी सरदार भगतसिंग यांनी कायदेमंडळात बॉम्बस्फोट घडवून आणला. खालीलपैकी कोणाच्या साथीने? योग्य उत्तर आहे बटुकेश्वर दत्त. बटुकेश्वर दत्त. पुढे पहा, पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमधील वाडिया ग्रंथालयाच्या उद्घाटन प्रसंगी हॉटसन यांच्यावर गोळ्या झाडणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण? पहा, हॉटसन यांच्यावर गोळ्या झाडणारा क्रांतिकारक कोण असं विचारलं आहे. योग्य उत्तर आहे वासुदेव गोगटे. वासुदेव गोगटे. पुढे पहा, स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? हा प्रश्न 50 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेलेला आहे. स्वतंत्र भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे एच जे कनिया. एच जे कनिया. पुढे पहा, जनहित याचिका ही संकल्पना भारतात कोणी लोकप्रिय केली? जनहित याचिका ही संकल्पना भारतात कोणी लोकप्रिय केली? योग्य उत्तर आहे पी.एन. भगवती. पी.एन. भगवती यांनी. पुढे पहा, खालीलपैकी कोणते शहर गोदावरी नदीकाठी वसलेले नाही? विद्यार्थी मित्रांनो, विचार करा आणि मग कमेंटमध्ये उत्तर सांगा. पर्याय पहा, पंढरपूर, नाशिक, नांदेड, पैठण. विद्यार्थी मित्रांनो पहा, नाशिक हे शहर गोदावरी नदीकाठी आहे. बरोबर आहे. नांदेड शहर गोदावरी नदीकाठी आहे. बरोबर आहे. पैठण शहर गोदावरी नदीकाठी आहे. बरोबर आहे. जो काही पहिला पर्याय आहे पंढरपूर, पंढरपूर हे जे काही ठिकाण आहे हे गोदावरी नदीकाठी नाही, तर कोणत्या नदीकाठी आहे? तर भीमा नदीकाठी आहे. लक्षात ठेवा, पंढरपूर भीमा नदीकाठी आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही जी काही भीमा नावाची नदी आहे ही पंढरपूर या ठिकाणी अशी चंद्राकार वाहते. कशी वाहते? चंद्राकार असा तिनं त्या ठिकाणी आकार प्राप्त केला आहे पंढरपूर या ठिकाणी. म्हणून तिला त्या ठिकाणी चंद्रभागा असं सुद्धा म्हणतात. लक्षात घ्या, जर तुम्हाला प्रश्न विचारला गेला पंढरपूर खालीलपैकी कोणत्या नदीकाठावर आहे? भीमा नदीकाठावर आहे. जर पर्याय भीमा नसेल तर चंद्रभागा असेल. उत्तर काय असणार? चंद्रभागा. ओके. भीमा नदीलाच पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागा या नावाने ओळखले जाते. असा सुद्धा प्रश्न विचारला गेला आहे, खालीलपैकी कोणत्या नदीला पंढरपूर या ठिकाणी चंद्रभागा नावाने ओळखले जाते? योग्य उत्तर असणार आहे भीमा. पुढे पहा, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? सोपा प्रश्न आहे. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? योग्य उत्तर आहे शेकरू. शेकरू. पुढे पहा, खिलाफत चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? योग्य उत्तर आहे 1919. खिलाफत चळवळ 1919. पुढे पहा, आळस या शब्दाचा विरुद्ध शब्दाचा अर्थ ओळखा. आळस हा जो काही शब्द आहे याला विरुद्ध अर्थाचा कोणता शब्द आहे खालीलपैकी? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे उत्साह. आळस याला विरुद्धार्थ शब्द आहे उत्साह. पुढे पहा, अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या साली लिहिला? म्हणजे कोणत्या वर्षी लिहिला? अस्पृश्यांची कैफियत.
योग्य उत्तर आहे 1883. लक्षात ठेवा, वारंवार पोलीस भरतीमध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे. अस्पृश्यांची कैफियत हा ग्रंथ कोणी लिहिला? महात्मा ज्योतिबा फुले यांनी. कधी लिहिला? 1883. पुढे पहा, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. पर्याय पहा, विचार करा आणि कमेंटमध्ये उत्तर सांगा. पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. विद्यार्थी मित्रांनो, योग्य उत्तर आहे हात. पाणी म्हणजे काय? हात. या ठिकाणी पहिला पर्याय आहे जल. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस पाणी हा जो शब्द आहे नीला ज्यावेळेस दुसरी वेलांटी असणार त्यावेळेस पाणी याचा अर्थ जल असा होतो. परंतु या ठिकाणी जो काही नी आहे या नीला पहिली वेलांटी आहे. पहिली वेलांटी असेल त्याचा अर्थ हात असा होतो. लक्षात घ्या, पाणी दुसरी वेलांटी असेल तर जल असा अर्थ होतो आणि पहिली वेलांटी असेल तर हात असा अर्थ होतो. पुढे पहा, पिकलेले फळ खाली पडले या वाक्यातील विशेषण ओळखा. पिकलेले फळ खाली पडले. योग्य उत्तर आहे पिकलेले. लक्षात घ्या, पिकलेले काय आहे? विशेषण आहे. मला परीक्षेची भीती वाटते यातील परीक्षेची या शब्दाची विभक्ती सांगा. परीक्षेची प्रत्यय कोणता आहे? ची. विद्यार्थी मित्रांनो, चा, ची, चे, च्या असं प्रत्यय असेल तेव्हा काय असतं? विभक्ती काय असते? तर षष्ठी. लक्षात घ्या, परीक्षेची ची विभक्ती कोणती आहे? षष्ठी. पुढील प्रश्न पहा, जागतिक अपंग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक अपंग दिन. योग्य उत्तर आहे 3 डिसेंबर. जागतिक अपंग दिन 3 डिसेंबर. जगातील सर्वात लहान संविधान कोणत्या देशाचे आहे? जगातील सर्वात लहान संविधान कोणत्या देशाचे आहे? योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिका. पुढे पहा, हात टेकणे म्हणजे काय? हात टेकणे. योग्य उत्तर आहे नाईलाजाने माघार घेणे. हात टेकणे म्हणजे काय? नाईलाजाने माघार घेणे. पुढे पहा, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? योग्य उत्तर आहे सांगली. सागरेश्वर अभयारण्य सांगली जिल्ह्यात आहे. चले जाओ ही घोषणा कोणाची आहे? विद्यार्थी मित्रांनो, 100 वेळा हा प्रश्न पोलीस भरतीमध्ये, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. चले जाओ ही घोषणा कोणाची आहे? तर महात्मा गांधी. महात्मा गांधी. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.